UFBUची धुळ्यात निदर्शने, 5 दिवसांचा कामकाज द्या, 31 मार्च नंतर बेमुदत संपाचा इशारा। UFBUचा संप आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मेन शाखेसमोर निदर्शने करण्यात आली। संप पुकारण्यात आला तर धुळे जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचारी यांनी 5 दिवसाचा बँकिंग या विषयावर या ठिकाणी निदर्शने केली। तर बहुसंख्येने कर्मचारी या ठिकाणी या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते। तर केंद्र सरकार या विषयाकडे जाणून बुजून वेळ काढण्याचा प्रयत्न करत आहे। जर सरकारने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर 31 मार्च 2026 नंतर बेमुदत संप होईल, असा इशारा UFBUचे अध्यक्ष संजय गिरासे यांनी दिला आहे। देशात सर्वत्र ठिकाणी संप पूर्णपणे यशस्वी झाला असून 31 मार्च नंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा देखील या माध्यमातून देण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी UFBUचे अध्यक्ष कॉम्रेड संजय गिरासे, कॉम्रेड शिवप्रकाश पांडे, कॉम्रेड तेजपाल सोनवणे, कॉम्रेड ज्ञानेश्वर ठाकूर, कॉम्रेड शिवाजी सोनवणे आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व बँक कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले होते। जिंदाबाद जिंदाबाद वी डिमांड इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद। काय नेमकं काय विषय? मी संजय गिरासे, UFBUचा चेअरमन। गेले 2 वर्ष इंडियन बँक असोसिएशन आणि देशातील सगळ्या बँका यांचं एक MOU साईन झालं आहे की आम्ही फायडर्स बँकिंग हे मंजूर करत आहोत। ते डॉक्युमेंटरी साईन असतात, गव्हर्नमेंटकडे डॉक्युमेंट साईन असतात। इंडियन बँक असोसिएशनने ते जे काय डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सेक्रेटरी त्यांच्याकडे आपण पोस्ट केलं आहे। जेव्हा एखादा कायदा होतो, जेव्हा एखादा MOU साईन होतो, तेव्हा कोर्टाचं पॅकेज असतं की कोर्ट ते डिनाय करू शकत नाही। किंवा 24 महिने आम्ही डिमांड करतो आहे की आम्हाला फायनान्स बँकिंग मिळायला पाहिजे, पण केवळ आणि केवळ ॲडमंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्यामुळे ते फायनान्स बँकिंग देत नाहीत। संपात जाऊ नये, संपात गेलं नाही पाहिजे म्हणून आम्ही 23 आणि 24 तारखेला जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, सेंट्रल लेबर कमिशन यांच्यासमोर कन्फ्युजनसाठी बसलो असताना 9 संघटनेचे प्रतिनिधी आणि गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी, पण केवळ आणि केवळ आम्ही हे देऊ शकत नाही। आम्ही ॲडमंट आहोत, तुम्हाला संपात जायचं तुम्ही जाऊ शकता। त्यांनी आमचा ताकदीचा अंदाज माहीत नाही, आम्ही आज संपात जात आहे। मी सांगू इच्छितो की येत्या काही दिवसात 1 तारखेला या देशाचं बजेट आहे, याची रविवार आहे आणि देशाचे बजेट 1 तारखेला आहे। आणि 31 मार्च जो बँकिंग इंडस्ट्रीचा कणा आहे, फायनान्शियल इयर, त्याआधी आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे। तर गव्हर्नमेंटला विनंती आहे की आपण योग्य वेळी जागा व्हा आणि आम्ही जी आमची डिमांड आहे, आमची भीक नाही आहे, जे तुम्ही साईन केलं, जे ॲग्री केलं ते द्यावं, यासाठी आज आम्ही संपात जात आहे। भारत देशामध्ये ज्या 9 संघटना आहेत ते सगळं आज भारत देश बंद आहे, यासाठी आमचे सगळे सभासद आहेत त्यांना धन्यवाद देतो, मीडियावर धन्यवाद देतो की अत्यंत तुमची उपस्थिती चांगली होती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।